महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आज बोरमध्ये सांगता सभा जी आहे ती होत आहे। आपल्यासोबत ताई आहेत। ताई, तुम्ही गेले 2-3 महिने फिरताय प्रचारार्थ। आज खरं तर आज सांगता सभा होतीये, आज प्रचार थंडावतोय। 2-3 महिन्यात अनुभव आले त्यावर काय वाटतं? अतिशय सुंदर अनुभव, लोकांचं प्रेम हे तर असतंच, पण एक मला चिंता सातत्याने या प्रचारात जाणवली ती म्हणजे महाराष्ट्रात असलेला दुष्काळ, कांद्याच्या निर्यातीचा मोठा प्रॉब्लेम, त्यानंतर सोयाबीन कपासला किंमत नाही, त्याच्यानंतर तुम्ही बघताय दुधाला भाव नाही, त्यामुळे खूप अनएम्प्लॉयमेंट वाढते, म्हणजे बेरोजगारी प्रचंड वाढते, भ्रष्टाचार वाढतोय, त्याच्यामुळे तमाम जनता त्रस्त आहे। त्याच्यामुळे महायुतीचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक जी आहे ती नंदन भाऊजे नाही, सुप्रिया सुळे वर्सेस सुनेत्रा पवार अशी नाही, ही निवडणूक गांधी विरुद्ध म्हणजे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे। तुमच्या दृष्टीने ही निवडणूक? माझ्यासाठी ही लढाई UPA वर्सेस NDA, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ही लढाई आहे। काल परवा रोहित पवार यांनी असं सोशल मीडियावर पोस्ट केली होती की बारामती सहकारी बँकेतून 500च्या नोटा गायब झाल्यात। आता निवडणुकीला अख्खे 2 दिवस राहिलेत, परवा मतदान होणार आहे। धनशक्तीचा वापर होऊ शकतो असं वाटतं? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छा होते, याचा अर्थ काय? काल एका भाषणामध्ये महादेव जानकर असे म्हणले की बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये, तिने तिच्या घरी जावं। हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकेल, पण महाराष्ट्र सरकारमध्ये एक कायदा केलेला आहे की या राज्यातली आणि देशातली कुठलीही मुलगीला वडिलांच्या इस्टेटीत 50%चा अधिकार आहे। 50% सगळ्या मुलींना तो अधिकार आहे। आज मोहित कंबोज यांनी असं म्हणलं की फडणवीस यांच्या विरोधात ठाकरे गट आणि पवार गटाने मोठा कट रचलेला होता, त्यामध्ये एका महिला नेत्याचा राष्ट्रवादीचा सहभाग आहे पवार गटाच्या। लवकरच मी गौप्यस्फोट याचा करणार आहे। मला नाही माहिती। शरद फडणवीसांनी कालच्या सोबत असं म्हणलं की शरद पवार दुटप्पे आहेत, कोल्हापूरमध्ये गादीच्या विरोधात उमेदवार देऊ नका म्हणतात, मग साताऱ्यात उदयनराजे गादीचे उमेदवार। ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। शेवटचा प्रश्न ताई, ह्या सगळ्या माहोल पाहून, प्रतिसाद पाहून किती मताधिक्याने तुम्ही निवडून येतील? मतदान किती टक्के होतं त्याच्यावर हे उत्तर देऊ शकेल। तर विविध राजकीय प्रश्नांवर सुप्रिया सुळेंनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसे, विनय जगताप, TV9 मराठी, पुणे।